नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विदर्भ आय एस अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवरती तुमचे परत एकदा मनापासून स्वागत आहे. आज आपल्याला डिस्कस करायचं आहे राज्यसेवा मुख्य परीक्षा आहे. एक 50 ते 60 दिवसावर त्या ठिकाणी एक्झाम आलेली आहे आणि 100% मी सांगतो आहे भरपूर असे मेन्स देणारे विद्यार्थी असतील ज्यांनी आता STIमध्ये कंबाईनमध्ये STIच्या जास्त जागा आहे म्हणून त्यावर फोकस केलेला असणार आहे आणि अचानक आता त्यांना टेन्शन आलेलं असणार आहे की आता काय करू, 2च महिने राहिलेले आहे. भरपूर जणांच्या मनात असाही विचार चमकून गेला की राज्यसेवेची पुढची एक्झाम आपण चांगली देऊ जेव्हा की आपलं मेन्ससाठी सिलेक्शन होऊ शकते, आपला स्कोअर चांगला आहे. काही जण म्हणतात पाहू आता रिझल्ट येईल काही दिवसात, म्हणजे नॉर्मली आयोगाच्या 45 दिवस आधी नॉर्मली रिझल्ट लागत असते. म्हणजे मेन्स ज्या दिवशी आहे त्याच्या 40 ते 45 दिवस आधी रिझल्ट लागतो. एखादा महिना वाट पाहू काय होते, आपला रिझल्ट काय येईल. जेव्हा की त्यांना माहीत असते की स्कोअर चांगला आहे, आपण इझिली मेन्स यावर्षी जाऊ शकतो, जागा पण जास्त आहे. असं काहीतरी द्विधा अवस्थेत असतात. काही लोक अभ्यास करतात पण अभ्यास करत असताना त्यांना म्हणजे आमचीच गणना त्याच्यामध्ये व्हायची. आम्हाला सुरुवातीला काय कसं करावं लागते प्रिपरेशन वगैरे वगैरे. पुण्यात जरी असलो आम्ही तारे आम्हाला माहीत नसायचं प्रिपरेशन कसं करावं लागतंय. सुरुवात करायची तर इतिहासापासून सुरुवात करायचं, मग वाचायला 2 महिने इतिहासात वाचण्यात जायचे, मग उरलेल्या 2 महिन्यात काय नियोजन करावं. जेव्हा की जर तुम्हाला ओव्हरऑल म्हणजे ज्या लोकांना अनुभव आहे त्या लोकांना बर्ड व्ह्यू ज्याला म्हणतो किंवा बर्ड आय व्ह्यू ज्याला म्हणतो आपण, की बाबा वरून त्यांना पूर्ण माहिती असते कोणत्या विषयावर फोकस केलं पाहिजे, कोणते विषय निग्लेक्ट केले पाहिजे. मग तो व्ह्यूज तुमच्यासोबत डिस्कस करण्यासाठी, शेअर करण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो आहे. नक्कीच मी बिलकुल जास्त वेळ घेणार नाही, फार कमी वेळात हा लेक्चर बनवण्याचा माझा प्रयत्न राहील, कारण मेन्ससाठी प्रिपेअर करणाऱ्या मुलांकडे मुळातच वेळ फार कमी असतो आणि येणाऱ्या कालखंडामध्ये हे जे 60 दिवसात तुम्ही नियोजन करणार आहे अभ्यासाचं, ते एकदम इफेक्टिव्ह झालं पाहिजे म्हणूनच आजचं लेक्चर मी त्या ठिकाणी घेतो आहे. डिस्कस करायला सुरुवात करूया. एकदम पहिले म्हणजे आता जे लोक मला खूप पहिल्यांदाच ऐकतात त्यांच्यासाठी ही बेसिक इन्स्ट्रक्शन आहे विद्यार्थी मित्रांनो. ते पहिल्यांदा मी तुमच्यासोबत शेअर करून घेतो की सर्वात महत्त्वाचं बेसिक म्हणजे काय. हे बेसिक मुलांसाठी आहे, सर्वांसाठीच आहे की लक्षात घ्या की प्रिपेअर करत असताना सिलेबस किंवा राज्यसेवेची मुख्य परीक्षा प्रिपेअर करत असताना सर्वात महत्त्वाचं म्हणजे सिलेबस तुमच्याजवळ असला पाहिजे. हे का लिहिलं मी, तुम्ही काय म्हणणार की सर काही पण सांगताय का. हे तर सगळ्यांनाच माहिती आहे सिलेबस घेऊनच अभ्यास करावा लागतो, पण असं नसते. आम्ही जेव्हा प्रिपरेशनला सुरुवात केली आम्ही मेन्सचा सिलेबस पण हातात घेतला नव्हता, आम्हाला माहीत पण नव्हतं. आम्हाला एवढंच माहीत होतं इतिहास भूगोल करून जावं लागते बाबा त्या ठिकाणी, वेगवेगळे पेपर असतात. म्हणजे एवढी प्रिमिटिव्ह कंडिशन होती सुरुवातीला. म्हणून लक्षात ठेवा सिलेबसच्या बाहेर क्वेश्चन येत नाही, सिलेबस घेऊनच बसायचं प्रिपरेशन करण्यासाठी. नंबर 1. नंबर 2, सहसा 12 तासाच्या वर तुमचा अभ्यास असला पाहिजे. आता ते बेसिक आहे बरं का, 12 तासाच्या वरमध्ये 14 तास 15 तास कधी 16 तासापर्यंत पण जाऊ शकतो. मेन्सचा टाईम पिरियड म्हणजे मी नेहमी म्हणतो की इट इज अ हनीमून टाईम स्पॅन म्हणतो, म्हणजे त्याला की ज्यामध्ये पुस्तक आणि तुम्ही हे दोघंच जण त्या ठिकाणी राहत असतात आणि जास्तीत जास्त वेळ तुम्हाला ह्या पुस्तकांसोबत स्पेंड करायचा असतो. आता फक्त काय झालं पाहिजे त्यातून क्वालिटी मटेरियल गेलं पाहिजे, एक्झाम ओरिएंटेड. म्हणूनच आजचं लेक्चर काय करतोय मी तुमच्यासाठी कंडक्ट करतोय. पुढे जाऊया. पुढचे 60 दिवस येतं लक्षात, विचलित होऊ नका. सर्वात महत्त्वाची मुद्दा म्हणजे जर तुम्हाला 60 दिवसानंतर सिरियसली मेन्स द्यायची आहे यावर्षी, सर्वात महत्त्वाचा मुद्दा, सर 60 दिवसात अभ्यास होऊ शकतो का. प्रश्नाचं उत्तर आहे हो, 100% होऊ शकतो. माझी एक स्टुडंट आहे, तिनं मागच्या वर्षी मेन्स दिली, नाही 2019ची मेन्स दिली तिनं, 2019ची प्रिलिम्स आणि त्याची जी नंतर मेन्स झाली होती ती मेन्स दिली. आता ती काय झालं होतं, 15 पासून प्रिपेअर करायची, 15, 16, 17, 18 सलग ती प्रिलिम्स नापास झाली. त्याच्यामुळं एक काय होतं, एवढ्यांदा प्रिलिम्स दिल्यानंतर एक आपला ॲटिट्यूड बनून जातो की यार आपल्याला एवढे मार्क आहे ना, मग यावर्षी समजा यावर्षी आपल्याला 230 मार्क आहे, मग आपला असा ॲटिट्यूड बनतो की कुठंतरी 240वर कट ऑफ लागणार, 250वर कट ऑफ लागणार. हे असं बनून जाते सतत अपयश आल्याने. मग आता तिला म्हटलं होतं मी की तुझा 100% प्रिलिम्सचा स्कोअर येतो गं बाई, मेन्स प्रिपेअर कर. पण ती ऐकली नाही. सर मला नाही वाटत माझी मेन्स निघेल. जेव्हा की तिनं खूप चांगला अभ्यास करून प्रिलिम्स दिली होती, स्कोअर पण चांगला आला होता. मग ती ऐकलंच नाही माझं तिनं. मग ती कंबाईन करत बसली, कंबाईन गट ब करत बसली, कंबाईन गट क करत बसली. मग काय झालं, अचानक रिझल्ट आला आणि ती प्रिलिम्स पास होते. मग नंतर परत भेटायला आली, सर प्रिलिम्स निघाली माझी, माझं जे स्वप्न होतं 2015तलं की मला मेन्स देता आली पाहिजे, सर ते पूर्ण होते आज. सर माझी 45 दिवसात निघाल का. मी त्या मोमेंटला पण तिला ॲश्युअर केलं होतं की तुझी मेन्स निघणार 100%. मी सांगतो त्या पद्धतीनं फॉलो कर. आणि कसं होतं, एक खूप दिवसापासून ती कॉन्टॅक्टमध्ये असल्यामुळे तिचा ऑलरेडी अभ्यास चांगला झालेला होता आणि तुमचा पण झालेला आहे. हिस्ट्री, जॉग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमिक्स जे लोक प्रिलिम्स पास करतात त्यांचे विषय ऑलरेडी निपटलेले असतात. फक्त आज जे शेअर करणार आहे मी तुमच्याशी, जे तिच्यासोबत शेअर केलं होतं की ह्या पद्धतीनं HRHRD कर, ह्या पद्धतीनं गव्हर्नन्स कर, या पद्धतीनं प्रिपेअर कर, टेक्नॉलॉजीचा अभ्यास कर, ॲग्रीचा अभ्यास कर. ह्या पद्धतीनं अभ्यास कर असं सांगितलं तिला. त्या पोरीनं बरोबर 45 दिवस ती स्ट्रॅटेजी फॉलो केली. ती पोरगी इंटरव्ह्यूला होती.
येत्या लक्षामध्ये. आता पोस्ट मिळणार नाही मिळणार हा भविष्यातला प्रश्न आहे. सध्याच्या मोमेंटला आपण इंटरव्ह्यूला गेलो पाहिजे आणि इंटरव्ह्यूला जर जाण्याची गॅरंटी आहे तर आपल्याला पोस्ट मिळाली पाहिजे, त्यामध्ये पण ती क्लास 1 कशा पद्धतीनं असली पाहिजे. सो याच्यासाठी आपली ही उठाठेव त्या ठिकाणी सुरू आहे. त्यामुळं पुढच्या 60 दिवसात सर परीक्षेचा अभ्यास होऊ शकतो का, तुमच्या मनात असा जर प्रश्न असेल तर त्या प्रश्नाचं उत्तर आहे हो, 100%. फक्त तुम्हाला काय करावं लागणार आहे, स्ट्रॅटेजी आखून वर्क करावं लागणार आहे आणि त्यासाठीच आजचं हे लेक्चर आहे. आणि तुमचा ऑलरेडी जर स्टडी प्लॅन बनलेला आहे तर तो चेंज करू नका. तुमचे जर ऑलरेडी स्टडी प्लॅन बनलेले आहे तर ते चेंज करू नका. मग तुम्ही म्हणणार सर लेक्चर कशावर आहे तुमचं, तर जो तुम्ही स्टडी प्लॅन केलेला आहे त्यातून इफेक्टिव्हली कसं गेन करायचं, एक्झाम ओरिएंटेड. सो त्याच्यासाठी काय आहे आजचं लेक्चर आहे त्या ठिकाणी. चला पुढे जाऊया आपण. सो आता तुम्हाला काय करायचं आहे, मेन्सची जी स्ट्रॅटेजी आहे सांगत असताना तुम्हाला मेन्सची जी स्ट्रॅटेजी आहे ही आखत असताना आपण काय करतो, त्याला 2 भागात डिवाइड करतो. मेन्सच्या स्ट्रॅटेजीमध्ये आपण त्याला काय करतो, मेन्सचा स्टडी जो आहे तो 2 भागात डिवाइड करतो की कोणत्या सब्जेक्टच्या बाबतीत आपण ऑफेन्सिव्ह असलं पाहिजे स्कोअर काढण्यासाठी, ऑफेन्सिव्ह, आणि कोणत्या सब्जेक्टच्या बाबतीत आपण डिफेन्सिव्ह असलं पाहिजे हे आपल्याला माहीत पाहिजे. हे माहीत असणं फार गरजेचं आहे. हे माहीत नसेल तर परीक्षेत तुम्हाला कन्फर्म फटका बसणार. आपल्याला काय करायचं आहे, म्हणजे असा एक इगो ठेवायचा नाही आहे किंवा असं एक म्हणतो ना आपण त्याच्यामध्ये की नाही गड्या मला इतिहासात 60 पैकी 60 पडलेच पाहिजे, जॉग्राफीमध्ये 60 पैकी 60 पडलेच पाहिजे कारण माझा इतिहास चांगला आहे, जॉग्राफी, हा ॲटिट्यूड नसला पाहिजे. मला जास्तीत जास्त मार्क मिळून मला इंटरव्ह्यू देता आला पाहिजे आणि माझी पोस्ट क्लास 1 क्लिअर झाली पाहिजे, हा ॲटिट्यूड पाहिजे, ना की विषयांचा अट्टहास केला पाहिजे. म्हणून आपण काय करतो, डिफेन्सिव्ह आणि ऑफेन्सिव्ह असे 2 पॉलिसी. ऑफेन्सिव्ह म्हणजे आपल्याला काय असलं पाहिजे, या विषयांवर लिटरली तुटून पडायचं, अटॅक करायचं आहे. आपल्याला काय करायचं आहे, या विषयावरती तुटून पडायचं आहे. मग याच्यामध्ये सर कोणकोणते असे विषय आहे की ज्याच्यावर आपण मेन्ससाठी काय झालं पाहिजे, तुटून पडलं पाहिजे. सो त्याच्यामध्ये आहे GS2, त्यानंतर आहे GS3 आणि आहे मराठी. हे 3 असे विषय आहे जे तुम्हाला खूप जास्त मार्क मिळवून देऊ शकतात. सो GS2 मध्ये आपण जर कन्सिडर केलं तर तुमचा स्कोअर आरामात 100+ जाऊ शकतो. GS3 मध्ये पण तुमचा स्कोअर आरामात 100 जाऊ शकतो किंवा ह्या दोघांचा मिळून 200+ आरामात स्कोअर जाऊ शकतो 300 पैकी तुमचा. येतं लक्षात. समजा GS2 मध्ये 105 पडले किंवा 110 मार्क तुम्ही घेऊ शकत असाल तर GS3 मध्ये तुम्ही 95-90 पर्यंत म्हणजे हे बॅलन्स करू शकता. येतं लक्षामध्ये. सो हे जे 2 विषय आहे याच्यात तुम्ही खूप जास्त मार्क गेन करू शकता. आणि मराठी असा विषय आहे, माझं तर म्हणणं आहे भाई 50 पैकी 50च पडले पाहिजे मराठीत. खूप जर कमी जास्त झालं इकडं तिकडं आयोगाच्या चुका आहे ते पकडलं तर 47-48 ऑब्जेक्टिव्हमध्ये आणि 27-28 मिनिमम. मला 37 होते एक वर्षी आय थिंक 2018 की 17च्या पेपरमध्ये. तो पेपर मी आता फयाज सरांना विचारलं म्हणजे त्याची प्रोसिजर कशी आहे, काय आहे, RTI कशी फाईल करायची. सो तो मी मागून घेतो. मला 38 आहे एका वर्षामध्ये. मी म्हणत नाही तुम्हालाही 38 पडलेच पाहिजे प्रत्येकाला, पण माझं म्हणणं आहे की मिनिमम 27-28 तरी 30पर्यंत तरी तुमचा स्कोअर आला पाहिजे जेणेकरून तुम्ही 75+ त्याच्यामध्ये राहिले पाहिजे. मराठीमध्ये काय राहिले पाहिजे, मिनिमम 75 ते 80+ तुम्हाला मार्क मिळाले पाहिजे ऑब्जेक्टिव्ह आणि रायटिंगचे मिळून त्या ठिकाणी. आणि ते 100% पॉसिबल आहे बरं का, इम्पॉसिबल बिलकुल नाही आहे, 100% पॉसिबल आहे. तुम्हाला 75च्या वरच त्या ठिकाणी याच्यामध्ये राहायचं आहे. मग ह्या 3 विषयाच्या बाबतीत म्हणजे तुमचा ॲटिट्यूड कसा असला पाहिजे, ऑफेन्सिव्ह, अटॅक करायचं आहे, तुटून पडायचं आहे. कारण याच्यात मार्ग आता पॉलिटी तर आपल्या याच्यामध्ये झालेलाच असतो, पण खूप जण गव्हर्नन्सकडे दुर्लक्ष करतात, जेव्हा की गव्हर्नन्समध्ये काहीच जास्त नाही आहे पोर्शन. प्रसार माध्यमे व्यवस्थित करायचं आहे. दरवर्षी ते तुमचा एक कायदा आहे प्रसार माध्यमाशी रिलेटेड, त्याच्यावरती क्वेश्चन येतात. त्यात कोण कोण मेंबर असतात, काय असतात, त्याच्यावर 2 क्वेश्चन कन्फर्म असतात. प्रसार माध्यम माहीत आहे. त्यानंतर तुमचे जे विरोधी पक्ष आहे, सहसा निवडणुका आहे, निवडणुकामधल्या पोर्शनमध्ये दबाव गट नावाचा पोर्शन आहे. दरवर्षी प्रश्न असतात त्याच्यावरती. म्हणजे गव्हर्नन्समध्ये विचारायला आयोगाला मुळातच स्कोप फार कमी आहे. त्यात 75 पैकी 10 एक स्कीम असतात ज्या ऑलरेडी आपण कशामध्ये डिस्कस केलेल्या असतात, तुमच्या त्या ह्याच्यामध्ये डिस्कस केलेल्या असतात, HRD किंवा इकॉनॉमिक्समध्ये आपल्या झालेल्या असतात. मोरॉरलेस तिथले काही क्वेश्चन येतात तुमच्या गव्हर्नन्समध्ये. त्याच्यानंतर मीडिया आहे, प्रेशर ग्रुप आहे, कायदे आहे. कायदे पण तुम्हाला पाठ करायचे आहे. सो कायदे तुम्हाला हमखास मार्क मिळवून देतात. दरवर्षी JP नारायणवर किंवा मग K कामराजवरती किंवा मग एखादा बाबू जगजीवनरामवरती, दरवर्षी मोरारजीभाई देसाईवरती, इंदिरा गांधीवरती दरवर्षी प्रश्न आहे. याही वर्षी येणार आहे. त्यानंतर निवडणुकीचे आकडे माहीत पाहिजे महाराष्ट्राचे आणि भारताचे, कोणत्या निवडणुकीत किती मतं पडलेले आहे, विरोधी पक्ष कोण होता. 84 मध्ये तर ते दरवर्षी विचारतात विरोधी पक्ष कोणता होता, तेलुगू देसम पार्टी, NT रामारावचा. कधी NT रामाराववरच प्रश्न विचारून टाकतात ते. सो ठरलेला आयोगाचा, आयोग त्याच्या बाहेर जातच नाही आहे मुळामध्ये.
सो त्याच्यामुळे याच्यात तुम्ही काय करू शकता, पॉलिटीमध्ये तर माझं म्हणणं आहे 75 पैकी 75 किंवा 72-73 स्कोर आलाच पाहिजे, कारण त्या लेवलचं पॉलिटी आपण प्रिपेअर केलेलं असते ऑलरेडी. सो गव्हर्नन्समध्ये पोरांना फटका बसतो. अहो ते ठरलेलं आहे ना, त्याचे ट्रेनिंग प्रोग्राम काय आहे, त्याच्यानंतर ते लबासना अकॅडमी आहे, त्याच्यानंतर खाली जर गेलं तर सरदार वल्लभभाई पटेल अकॅडमी आहे, त्यानंतर यशवंतराव चव्हाण अकॅडमी आहे जिथं ट्रेनिंग चालते, यशोदा म्हणतो आपण त्याला. सो याच्यावरती क्वेश्चन येणं आहे. मग तुम्हाला एवढा सगळं माहिती आहे की ह्या पोर्शनवरती 100% प्रश्न पडतो, तर मग तुम्ही तो काय केला पाहिजे, पोर्शन डेडिकेटेडली केला पाहिजे. सो जर तुम्हाला असं वाटत असेल की बाबा त्या ठिकाणी काही पोर्शन आहे आता कायद्याचा, तर तुम्हाला स्वतःलाच रट्टा मारायचा आहे. पण काही असा पोर्शन असतो, फॉर एक्झाम्पल निवडणुकांचा आहे ते, ज्यामध्ये कंटेंट जास्त आहे. येतं लक्षात. पुस्तकं पण आजकाल चांगले आलेले आहे, तर तुम्ही शेअर करू शकता, मित्राला म्हणू शकता, यार तुम्हाला मोरारजीभाई देसाई सांग, मी तुला बाबू जगजीवन राम सांगतो, तुम्हाला JP नारायण सांग, मी तुला के कामराज सांगतो. सो नाश्त्याला जाताना, चहाला जाताना हे, किंवा चला बाबा आता फिरायला चाललो आहे, इव्हिनिंग वॉक करतोय, आफ्टरनून वॉक करतोय, तर त्याच्यामध्येच हे मुद्दे डिस्कस करून टाका. जसं व्होकॅब्युलरी नावाचा पोर्शन आहे, येतं लक्षात. आमच्या रिडिंगमध्ये काही मुलं अभ्यास करायचे, नंतर त्यांना डेप्युटी कलेक्टर मिळालेली होती, पहा येतं लक्षामध्ये. आता सचिन घागरे म्हणून एक पोरगा होता पुण्यामध्ये, नंतर तो IRS झाला. युनिक अकॅडमीमध्ये फॅकल्टी पण राहिलेला आहे सचिन घागरे सर. ते आमच्या बॅचमध्ये आय थिंक 2013 डेप्युटी कलेक्टर झाले होते ते, नंतर IRS झाले UPSCमधनं. सो ते काय करायचे, व्होकॅब्युलरी, सो ते जाणं येण्यातच पाठ करून टाकायचे, म्हणजे त्याच्यासाठी वेगळा वेळ नाही द्यायचे व्होकॅब्युलरीसाठी, कोणाच्या, इंग्लिशच्या आणि मराठीच्या. सो साधे समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द जाता येता, म्हणी जाता येता. सो असं करून तुम्हाला काय करावं लागणार आहे, वेळ न घालवता हे पोर्शन कव्हर करावं लागणार आहे. GS3 पण तुम्ही अफाट मार्क काढू शकता बरं का, येतं लक्षात. म्हणून ह्या विषयांच्या बाबतीत तुमची कोणती पॉलिसी असली पाहिजे, ऑफेन्सिव्ह पॉलिसी असली पाहिजे. अटॅक, तुटून पडायचं, याचा खूप जास्त अभ्यास करा. जर तुम्ही 14 तासाचं नियोजन आखताय अभ्यासाचं, सध्याच्या पोझिशनला 14 तासाचं जर नियोजन आखताय तुम्ही, सो ह्या 14 तासापैकी अर्धा वेळ 7 तास तुम्ही ह्याच विषयांना द्या, जे तुम्हाला जास्त मार्क मिळवून देणार आहेत त्या ठिकाणी. त्यानंतर तुमचे जे उरलेले आहे, समजा आपण असं म्हणू, ह्याच्यामध्ये 5 तास म्हणू शकतो. सो 5 तास ह्या डिफेन्सिव्ह सब्जेक्टला द्या. सो डिफेन्सिव्ह सब्जेक्टला काय द्यायचे, याच्यात मार्क कमी नाही झाले पाहिजे, यात मार्क वाढले पाहिजे म्हणून तुटून पडायचं आहे. आणि याचा अभ्यास असा करायचा आहे की मार्क कमी नाही झाले पाहिजे, मला मार नाही बसला पाहिजे या विषयांमध्ये. सो यासाठी 5 तास हे जे आहे ते डिफेन्सिव्ह सब्जेक्टला द्यायचे, ऑफेन्सिव्ह सब्जेक्टला 7 तास द्यायचे, आणि उरलेले 2 तास जे आहे डेली लँग्वेजला द्यायचे. आणि जर लँग्वेज, काही मुलांचं असं म्हणणं आहे, सर आता आम्ही PSI STA देणार होतो, सर आमचा आधीच चांगला आहे, तो सोन्याहून पिवळा आहे. तुम्ही 14 तास ह्या 2 विषयांवरती देऊ शकता. आणि फक्त ह्याच्यासाठी फक्त लक्षात ठेवा, रायटिंगची प्रॅक्टिस आता करत बसायची नाही. रायटिंगची प्रॅक्टिस आता करत बसायची नाही, बिलकुल नाही. मी ते स्वयमेव मृगेंद्रतामध्ये पण टाकलेलं आहे की कशा पद्धतीने एसे रायटिंग करायची आहे तुम्हाला. सो ते एकदा पाहून घेऊ शकता तुम्ही. त्याच्यानंतर प्रेसाईज रायटिंगवरती व्हिडिओ मी टाकणार आहे त्या ठिकाणी. प्रेसिज रायटिंग कसा शॉर्टमध्ये तुम्हाला सॉल्व करायचा आहे, आणि ट्रान्सलेशनवर पण व्हिडिओ टाकणार आहे मी, किंवा त्याचा एक छोटासा 10 लेक्चरचा एक छोटासा कोर्स फॉर्म करतो मी काही दिवसात येणाऱ्या. सो रायटिंगवरती वेळ घालवू नका सध्या, कारण रायटिंग स्किल एका महिन्यात इम्प्रोवाइज होणारच नाही, तुम्ही किती ट्राय करा. फक्त काय आहे की कसं करतात बाबा, हे करण्यासाठी तुम्हाला माहीत पाहिजे म्हणून तो कोर्स फॉर्म करतोय मी. सो मॅक्झिमम वेळ जो आहे तुमचा तो याच्यात घालवा. कशावरती, मार्क मिळवून देणाऱ्या ग्रामरवरती, इंग्लिशच्या ग्रामरवरती आणि मराठीच्या ग्रामरवरती. येतं लक्षामध्ये. सो डेली तुम्ही 2 तास द्या. जर लँग्वेज वीक असेल, लँग्वेज स्ट्रॉंग झालेली असेल तुमची, कंबाईनसाठी केलं होतं सर, मागच्या वर्षी मेनसाठी केलं होतं सर, असं जर म्हणत असाल तुम्ही, तर मग लँग्वेजकडं तुम्ही थोडंसं काय करू शकता, तिथं याच्याऐवजी तुम्ही ह्या विषयांवरती लक्ष जास्त देऊ शकता. लँग्वेज हातात असणं म्हणजे हा खूप मोठा प्लस पॉईंट आहे बरं का. येतं लक्षामध्ये. पुढे जाऊया आपण. त्यानंतर कमी अभ्यास कशाचा करायचा, GS1, GS4 आणि इंग्लिशचा अभ्यास करायचा. ह्याचा कमी अभ्यास करायचा, खूप जास्त नाही, कारण हे तुमचे मार्क मिळवून देणारे विषयच नाही आहे. आमची सर्वात मोठी चुकी काय झालेली आहे मेन्स प्रिपेअर करत असताना, म्हणजे जसं तुमच्या जीवनामध्ये सागर सर आहे तसं माझ्या जीवनामध्ये सागर सर नव्हते. हे ते लक्षामध्ये. जसं तुमच्या जीवनामध्ये सांगणारे सागर सर आहे तसं माझ्या जीवनात मला सांगणारे कुठले सागर सर नव्हते. येतं लक्षामध्ये. त्यामुळं मी काय करायचो, जेव्हा प्रिपरेशनला सुरुवात केली तर आपण काय हातात घेतो, नॉर्मल आहे ना, GS1च हातात घेतो ना आपण. मग GS1मध्ये हिस्ट्री आहे तर 2 महिने 3 महिने हिस्ट्रीचाच अभ्यास करायचा, एकूण एक मुद्दा कव्हरअप करायचा सिलेबसनुसार. नाही, बॅड स्ट्रॅटेजी आहे. हिस्ट्री बिलकुल तुम्हाला मार्क मिळवून देत नाही. येतं लक्षामध्ये. माझ्या मित्रांचं हिस्ट्री फार वीक आहे. आज ते चांगले DYSP आहे. माझा एक मित्र आहे, तो इथं DYSP आहे, ACP आहे सध्या नागपूरमध्ये. सो त्याचं हिस्ट्री एकदम वीक होतं. आज तो DYSP आहे. माझं हिस्ट्री एकदम चांगलं आहे, मी तुम्हाला शिकवतोय. हा मोठा फरक आहे. काय करावं हे कळालं पाहिजे बरं का विद्यार्थी मित्रांनो, आणि काय स्किप करायचं हे तुम्हाला माहिती पाहिजे. सो इतिहासाचा जर पूर्वपरीक्षा तुम्ही पास करू शकता, इतिहास करू. हां, तुम्ही म्हणत असाल सर आमचा इतिहास एकदमच घाण आहे, मग काय करायचं. सो माझं सरळ म्हणणं आहे, स्वतः करत बसू नका, स्वतः वाचत बसू नका, सरळ क्लास लावून टाका त्याचे.
मस्त एक हेडफोन टाकायचे कानामध्ये, रोज 1 तास ऐकायचं. 60 तासामध्ये जेवढं होईल, 60 दिवसामध्ये तेवढं होईल समजा. आणि तुम्हाला माहिती आहे की मी ज्या पद्धतीनं सांगतो ते डायरेक्ट ब्रेनमध्ये बसतंय. सो मग तो बेनिफिट आहे तुम्हाला. सो जास्त विचार करत बसायचा नाही, नाही मग मी हे पुस्तक घेतो, मग हे पुस्तक रेफर करतो. हिस्ट्री हा प्रिपेअर करणं 60 मार्कासाठी बिलकुल अफोर्डेबल नाही आहे. तसं जॉग्राफीचं पण आहे. जॉग्राफीच्या टॉपिकमध्ये जे आपण प्रिलिम्सला केलेलं आहे, भारताचा भूगोल, जगाचा भूगोल, महाराष्ट्राचा, ते प्लस व्हॅल्यू ॲडिशन थोडंसं, जसं आता रिमोट सेन्सिंग वगैरे त्यामध्ये ॲड झालेलं आहे. रिमोट सेन्सिंग त्यांनी खूप केलं, त्याच्या नोट्स पण मी टाकणार आहे बरं का. मी तशाही नोट्स प्रिपेअर करतोच आहे त्याच्या. सो माझ्या ऑलरेडी प्रिपेअर आहेत त्या नोट्स, परंतु मी त्याला थोडंसं आणखी अपडेट करतोय आणि मी टेलिग्राम चॅनलवरती टाकणार आहे रिमोट सेन्सिंगच्या. कारण रिमोट सेन्सिंग असं आहे की जो मोर ऑर लेस 4ही GS मध्ये थोडं ॲड केलेलं आहे त्यांनी. इकॉनॉमिक्समध्ये पण रिमोट सेन्सिंगचा त्या ठिकाणी हे आलेला आहे, कंटेक्स्ट आलेला आहे. त्यामुळं ती एक गोष्ट लक्षात घ्या की जॉग्राफीमध्ये बाकीचं करत बसायचं नाही. हवामानशास्त्र हे पाठ, भूरूपण हे ते आपल्याला पाठ झालेलं असते सगळं. महाराष्ट्राचा भूगोल हे ते आपण ऑलरेडी केलेला असतो, तो आता करत बसायचा नाही. त्याची रिव्हिजन फ्युजनच्या पण नाही बंधात पडायचं त्याचं. हिस्ट्री आणि जॉग्राफी वेळेवर आठवतात विषय. फक्त काय आहे, जॉग्राफीमध्ये लोकसंख्या एक महत्त्वाचं आहे, स्पेशली महाराष्ट्राची लोकसंख्या, महाराष्ट्रातील वसाहत महत्त्वाचं आहे. ते तुमच्या देसले सरांच्या पुस्तकात शेवटी वसाहत म्हणून एक टॉपिक दिलेला आहे, तो महत्त्वाचा आहे. आता रिमोट सेन्सिंग ॲड झालं, तो महत्त्वाचा आहे. GPS GIS त्याच्यामध्ये येते. सो त्याच्यावरती काही लेक्चर्स पण त्या ठिकाणी मी कंडक्ट करेल. सो ते जॉग्राफी. आणि एक आत्ता मी काय केलेलं आहे, इकॉनॉमिक्ससाठी 30 मार्कालाच तुमचं ॲग्रिकल्चर जे आहे तुमचं ते 30 मार्काला आहे. काही पोरं काय करतात, ते घेऊन बसतात काट्यान फिट्ट्यान पुस्तक. बिलकुल माझं म्हणणं आहे काहीच करू नका आता, हे काही गरज नाही. आता काल का परवाच मला एक कॅन्डिडेट येऊन भेटून गेला ज्यांना आत्ता मेन्स दिलेला आहे, त्याचा स्कोर जबरदस्त होता मेन्सला. तर सर म्हणे माझा ॲग्रिकल्चरचा खूप जास्त अभ्यास बिलकुल नव्हता म्हणे सर. सो बेसिक जॉग्राफीच्या याच्यावरती सोडवले सर, माझे परीक्षेमध्ये 30 पैकी 20 बरोबर आले म्हणे. आता ते मायनस वगैरे करून 17.5 मार्क मिळतात. 30 पैकी 15 पडणं म्हणजे पण खूप झाले. कार्यकर्त्याला 17.5 मार्क होते. मग आता काही लोक म्हणणार नाही सर, मी तर वाऱ्यावर सोडू शकत नाही ॲग्रिकल्चर, त्याला पडले तुक्के पण लागू शकतात सर त्याचे. तर त्याच्यावर एक बेस्ट मार्ग आहे, मी एक पुस्तक काढलेलं आहे. आता त्याच्यामध्ये पण परिस्थितिकीचा पोर्शन आहे. एन्व्हायरमेंट ऑलरेडी झालेलं असते मेन्स देणाऱ्या पोरांचं. तुम्ही परिस्थितिकी स्किप करून टाका, मग उरतात किती त्याच्यातले 60-70 पानं. ते 60-70 पानं तुम्ही 3 ते 4 दिवसात निपटवू शकतात. मित्र असेल तर 2च दिवसात डिस्कशनने. त्याच्यामुळं काय होतं, तुमचा कॉन्फिडन्स ग्रो अप होऊन जाईल की यार ॲग्रिकल्चर पण ताब्यात आला आपल्या म्हणून. सो आपल्याला ह्या 60 दिवसामध्ये कव्हर कसं करता येईल जास्तीत जास्त, याच्यावरती भर द्यायचा आहे. आणि याच्यामध्ये ठरलेले आहे, ॲग्रिकल्चरमधला अर्धा पोर्शन आपला सॉईलमध्ये झालेलाच असतो. सॉईलचे प्रकार वगैरे किंवा सॉईलचे ते वेगवेगळे थर असतात. कोणत्या थरामध्ये त्या ठिकाणी वेगवेगळे मृदेचे घटक साचतात, कोशामधून त्याचं लिचिंग होते वगैरे तेच असतात. नायट्रोजन, NPK काय आहे, प्रायमरी आहे, त्याच्यानंतर सेकंडरी काय आहे, मायक्रोन्यूट्रिएंट्स काय आहे, त्याच्या कमतरतेमुळं काय होतं, कशामुळं पानं होडीच्या आकाराची होतात, कशामुळं पानं डोंग्याच्या आकाराची होतात, कशामुळं पिवळी, तेच विचारतात दरवर्षी. हे तर लक्षामध्ये. सो मग हरित हे करण्यासाठी हे तेच वारंवार प्रश्न येतात. आणि तुम्हाला सांगतो ॲग्रीचे प्रश्न हे मॅक्झिमम लॉजिकने सुटतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल सांगायचं झालं, त्यांनी विचारलं होतं एकदा, खालीलपैकी इलायची हा कशाचा प्रकार असतो. आता विलायची जो आहे, आता पाहायचं कोणतं फळ आहे ते विलायचीसारखं दिसतंय, तर खाली त्याच्यात ऑप्शनमध्ये सफरचंद हे ते दिलेलं होतं. साऊथ इंडियामध्ये सफरचंद येतच नाही ना, तो ऑप्शन कटला तुमचा. त्याच्यानंतर आणखी ऑप्शन दिला होता, तर विलायचीसारखं केळ असते ना, साऊथ इंडियामधले केळं लहान असतात, त्याच्यामुळे ते विलायचीसारखे दिसतात म्हणून त्याला इलायची केळी म्हणतात. असं लॉजिकनी पण तुमचं सुटू शकतं. फक्त तो एक ॲटिट्यूड पाहिजे तुमच्यामध्ये. आलं लक्षात? पुढे जाऊया आपण. GS4 मध्ये इकॉनॉमिक्सचा मात्र तुम्हाला सिलेबस वाईज अभ्यास करावा लागणार. म्हणजे याचं एक डिफेन्सिव्ह तुम्हाला मेकॅनिझम, याच्यामध्ये स्कोर येत नाही. GS1 GS4 मध्ये सहसा स्कोर येत नाही, पण GS1 आणि GS4 मध्ये स्कोर कमी नाही आला पाहिजे. GS1 मध्ये 80च्या खाली तुम्ही नाही आले पाहिजे. त्याच्यानंतर GS1 मध्ये पण 80च्या खाली नाही आले पाहिजे. हां, काही लोक जातात 100च्या वर जातात. आपल्या इथं समाधान पाटील सर आले होते, त्यांचा स्कोर ऑलमोस्ट 100 होता. कशामध्ये? GS4 मध्ये. पण ते जर असेल तर सोन्याहून पिवळं आहे, पण 80च्या खाली नाही आला पाहिजे. याच्यासाठी याची मोर्चे बांधणी करायची आहे. तसंच इंग्लिशचं तर आता मी वेगळं बोलणार नाही तुम्हाला. सिनॉनिम म्हणजे अँटोनिम्स ॲटलिस्ट करून जा, मनी वगैरे ॲटलिस्ट करून जा. ते फुकट मार्क देणार आहे. वन वर्ड सबस्टिट्यूशन येतं लक्षामध्ये, ॲटलिस्ट करून जाते, फुकट मार्क देणार आहे तुम्हाला. AN चा वापर. आता मी याच्यावर जास्त बोलणार नाही तुम्हाला, कारण इंग्लिशची एक्सपर्टाईज तुम्हाला याच्याबद्दल माझ्यापेक्षा बेटर वेनी जास्त सांगू शकतील. म्हणजे सो असं या वेनी तुमचा काय असला पाहिजे, स्टडी असला पाहिजे. आता महत्त्वाचं, आता इथून पुढे तुम्हाला काय करायचं आहे ते बोलतोय मी तुमच्याशी. पहा, आता सर्वात महत्त्वाचं, तुम्हाला सर्वात मोठी हिंट परीक्षेमध्ये काय येणार आहे. सर्वात मोठी हिंट तुमच्यासाठी परीक्षेमध्ये काय येणार आहे. जसं पोरांना प्रश्न असतो ना, परीक्षेमध्ये काय येणार आहे,
सो परीक्षेमध्ये लक्षात घ्या, हे जे तुम्हाला आता हा जो सिलेबस आहे कोणत्या तरी अकॅडमीने हे तयार केलेला आहे, खरंच म्हणजे म्हणावं लागेल खूप कौतुकास्पद बाब आहे. कुठल्या अधिकाऱ्यानं तयार केलं असेल किंवा एखाद्या अकॅडमीनं तयार केलं असेल, हे खूप चांगलं केलं की त्यांनी काय केलं, जो नवीन सिलेबस अपडेट झालेला आहे तो बरोबर हायलाईट करून दिलेला आहे. कालच मी ही टेलिग्रामवर फाईल टाकलेली आहे, तिथून तुम्हीही डाउनलोड करू शकता. जो अपडेट झालेला राज्यसेवेचा सिलेबस आहे तो यांनी काय केलेला आहे, जे पॉईंट नवीन ॲड झालेले आहे ते त्यांनी हायलाईट करून दिलेले आहे. हे असे हायलाईट करून दिले. त्यातल्या त्यात सोन्याहून पिवळं काय की हा घटक जुनाच आहे, फक्त नावे चेंज झाली असं एकदम इथं लिहून सांगितलेलं आहे. म्हणून म्हटलं ना की एवढं वर्क करून हे मस्तपैकी ज्यांनी तयार केलं, खरंच महाराष्ट्राने ह्या व्यक्तीचं काय राहिलं पाहिजे, तो अकॅडमियन असू द्या, एखादा अकॅडमीत शिकवणारा शिक्षक असू द्या, एखादा संचालक असू द्या किंवा एखादा अधिकारी असू द्या किंवा तुमच्या माझ्यासारखा एखादा आणखी ॲस्पायरंट पण म्हणू शकतो आपण त्याला. सो कोणीही असू द्या, हे खूप सुंदर काम त्यांनी केलेलं आहे. सो हे मी अवेलेबल करून दिलेलं आहे विदर्भ आय एस अकॅडमीच्या टेलिग्राम चॅनलवरती. ही सर्वात मोठी हिंट आहे, कारण आयोग मागच्या 2013 पासून बनवायला लागले आहे मेन्सचे पेपर. 13, 14, 15, 16, 17, 18, 19 इथपर्यंत तेच ते प्रश्न विचारून त्यांना स्कोपच राहिला. आता काय विचारू बाबा ह्याच्यातलं, हे जर विचारलं तर क्वेश्चन रिपीट होऊन जाईल, अशी अवस्था आयोगाची झालेली आहे. त्याच्यामुळं हा जो नवीन पोर्शन 20मध्ये ॲड केलेला आहे 2020मध्ये, आयोगाकडे आता ऑप्शनच नाही आहे याच्याशिवाय. सो आयोग मॅक्झिमम प्रश्न हे अपडेटेड सिलेबसवर टाकणार आहे. हे आता सगळ्यांना माहीत असतील जे यावर्षी मेन्स देणार आहे, पण ज्यांना माहिती नाही आहे त्यांच्यासाठी हा जो अपडेट केलेला सिलेबस आहे हा तुम्ही चांगल्या पद्धतीनं तोडून काढा आता मेन्ससाठी, कारण याच्यावरतीच जास्तीत जास्त प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये येणार आहे. चला आता HRHRDचा अभ्यास फार महत्त्वाचा असतो. प्रिपरेशन करत असताना HRHRDचा अभ्यास फार महत्त्वाचा असतो. तो कसा करायचा ते पण मी तुम्हाला सांगतो. लक्षात ठेवा, आता इथून पुढं 1 महिन्यासाठी रोज एक लक्षात घ्या, 1 महिन्यासाठी या पद्धतीनं केलं पाहिजे बरं का. रोज तुम्हाला काय करायचं आहे, डेली. हे केल्याशिवाय श्वासच नाही गेला पाहिजे, म्हणजे आपल्याला जेवण पण नाही गेलं पाहिजे. श्वास म्हटल्यापेक्षा जेवण नाही गेलं पाहिजे. सो ते म्हणजे काय, 1 महिना इथून पुढं 30 डेज डेली आता काय करायचं आहे, तुम्हाला रोज 5 योजना पाठ करायच्या आहे. ते घेऊनच बसा आता तुम्ही HRHRDचं. त्यातल्या कोणकोणत्या आहे, कारण योजना तुम्हाला इकॉनॉमिक्समध्ये कामी येतात, काही योजना पॉलिटीमध्ये पण कामी येतात, गव्हर्नन्समध्ये जरा सिग्निफिकन्स कमी आहे, एखाद दुकट विचारतात, पण तुम्हाला इकडं जास्त विचारतात इकॉनॉमिक्समध्ये. त्या फार बेनिफिशियल आहे. रोज 5 योजना केल्याशिवाय झोपच नाही लागली पाहिजे. आणि परफेक्ट करा, असं खरकटं नाही ठेवायचं. आणि करताना कसं करायचं, साक्षरता अभियान घेतले तुम्ही तर आत्तापर्यंत जेवढे साक्षरता अभियान झाले, 5ला 5 साक्षरता अभियान, 4ला 4 साक्षरता अभियान एका पट्टीतच करायचं. सर्व शिक्षा अभियान घेताय तर सर्व शिक्षा अभियानानंतर माध्यमिक शिक्षा अभियान, राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान, रुसा ज्याला म्हणतो आपण, रुसा, मिसा आणि SSA. सो एका लॉटमध्ये 3 करायचे. पहा येते लक्षामध्ये. सो त्याच्यामुळं काय होते, कंपॅरिझन होते, आणि कंपॅरिझन झाल्यामुळं तुम्हाला खूप जास्त बेनिफिट होतो. ते काय करतात, रुसामध्ये माध्यमिक शिक्षणाचं एखादं घुसवतात, माध्यमिक शिक्षणामध्ये प्राथमिक शिक्षणाचं घुसवतात, आणि सर्व शिक्षा अभियानामध्ये रुसाचं एखादं टाकून देतात. मग ते पिल्लू सोडलेलं जे आहे ते कसं शोधायचं, याच्यासाठी ह्या स्कीम जर एका लॉटमध्ये तुम्ही प्रिपेअर करत असाल, एका पेजवरती तुमचे सेक्शन वाईज असतील 3 स्कीम, ही स्कीम एवढी आहे, ही स्कीम एवढी आहे, ही स्कीम एवढी आहे. सो 5 योजना अशा या पद्धतीनं मी ज्या सांगितल्या त्या पद्धतीनं पॉवर्टीच्या घेतल्या. सो रोजगार निर्मितीजनक योजना कोणकोणत्या आहे आणि स्वयंरोजगाराच्या योजना कोणकोणत्या आहे, एका लॉटमध्ये करत चालायचं. ग्रामीण इन्फ्रास्ट्रक्चरसाठी भारत निर्माण योजना आहे, त्याच्यानंतर कापड योजना आहे, तर मग ते एकाच लॉटमध्ये सगळ्या घेऊन घ्यायच्या. त्याचा फार जास्त बेनिफिट होतो. पहा 5 योजना रोज झाल्या पाहिजे, त्याच्याशिवाय झोपच नाही लागली पाहिजे तुम्हाला. त्यानंतर 5 संस्था डेली पाठ करायच्या. 5 संस्था काय करायच्या, डेली पाठ करायच्या. आता संस्था म्हणजे काय तुम्हाला सांगतो त्याच्यामध्ये. आता बघतो मी पहिल्यांदा आहे का माझ्याकडे ते सांग. आता बघा इथं तुम्हाला दिसते आहे 5 संस्था म्हणजे कोणत्या संस्था पाठ करायच्या पोरांनो. इथं बघा तुम्हाला आलेलं आहे वेगवेगळे. इथं हे बघा इथं काय आलेलं आहे, UGC आलेलं आहे. तुम्ही जर म्हटलं मी सिलेबस वाईज करतो तर मग एका दिवशीच हे एवढ्या सगळ्या योजना हे येऊन जातात संस्था, त्या पाठ करणं इम्पॉसिबल आहे जवळपास. मग काय करायचं, डेली 5 करायचं. UGC केल्या शिक्षणाशी रिलेटेड एका लॉटमध्ये करून ठेवायच्या. त्याच्यानंतर UGC आहे, AICTE आहे, त्याच्यानंतर तुमचं NCERT आहे किंवा NCTE आहे, रुसा आहे, त्याच्यानंतर ITI आहे, त्याच्यानंतर NCVC आहे, त्याच्यानंतर IMC आहे, त्याच्यानंतर NCERT आहे, त्याच्यानंतर NIEA नावाची संघटना आहे. सो अशा वेगवेगळ्या याच्यामध्ये IIT आहे, IIM आहे, NIT आहे. सो ह्या ज्या संस्था आहे, सो ह्या रोज 5 संस्था पाठ करायच्या. त्याच्यानंतर हा सिलेबस कशाचा आहे, HRDचा. याच्यानंतर HRचा सिलेबस आहे. त्या HRच्या सिलेबसमध्ये जागतिक संघटना दिलेल्या आहे. OPEC दिलेली आहे, APEC दिलेली आहे, आशियन संघटना दिलेली आहे, सार्क संघटना दिलेली आहे. आणि आयोग याच्यावरतीच प्रश्न विचारते. आपण बोलू ह्याच्यावरती थोड्या वेळानंतर. सो हे पोर्शन एका लॉटमध्ये होत नाही.
संस्था तुम्ही ठरवून घ्या, आज ह्या संस्था, उद्या ह्या संस्था, म्हणजे पुढच्या 30 दिवसामध्ये 30 म्हणजे विचार करा 150 संस्था तुमच्या पाठ होतात जवळपास. 150 तर सिलेबसला पण नसतील म्हणजे. सो 5 डेली काय झाल्या पाहिजे, तुमच्या योजना झाल्या पाहिजे. मी ज्या पद्धतीनं सांगितलेल्या आहे त्याच्यामध्ये तुमच्या 5 काय झाल्या पाहिजे, जवळपास संस्था, संघटना आणि आयोग वेगवेगळे. संस्था झाल्या तर वेगवेगळे आयोग आहेत आपल्याला दिलेले, कॉन्स्टिट्यूशनल, नॉन कॉन्स्टिट्यूशनल, ते आयोग पण ह्याच्यामध्ये घ्या. संघटना मी फक्त म्हणतोय म्हणून HRDच घ्यायचं नाही, इकॉनॉमिक्समध्ये पण उडी मारायची, तिथं पण वेगवेगळ्या संघटना आहे, WTO आहे, वर्ल्ड बँक आहे, त्याच्यानंतर तुमची IMF आहे, संघटना, सगळ्या संस्था, संघटना रोज 5 काय करायच्या, पाठ करत चालायच्या. त्याच्यात आयोग पण आले आणि रोज 5 पॉलिसीज करायच्या. HRDमध्ये भरपूर पॉलिसीज आहे. समजा एका लॉटमध्ये घेतल्या, पॉलिसी आलं, प्रोग्राम आहे सरकारचे, कायदे पण येते, धोरणं पण येते, म्हणजे तुमचे जे गव्हर्नन्समध्ये कायदे आहेत ते पण करू शकता तुम्ही. येतं लक्षात, एक कायदा 2-3 पॉलिसी करायच्या. पॉलिसी कशा करायच्या सांगतो तुम्हाला. आता फॉर एक्झाम्पल पॉप्युलेशन पॉलिसी आहे, 2च पॉप्युलेशन पॉलिसी आहे, 76ची एक आहे, 2000ची एक आहे. एका लॉटमध्ये करण्याचे फायदे काय, 76मध्ये काय दिलं होतं आणि 2000मध्ये काय दिलं होतं, आणि एकदम सोपं असते. ठरलेलं आयोगाचं शॉर्ट टर्म गोल काय होते, सगळ्यांपर्यंत आरोग्य सुविधा पोहोचवण्याचे होते. मीडियम टर्म गोल थोडेसे पाठ करावे लागतात तुम्हाला, जन्मदर किती होता, बालमृत्यूदर किती पाहिजे, अर्भक मृत्यूदर किती पाहिजे, आणि लॉंग टर्म 2045 पर्यंत स्टॅबिलायझेशन ऑफ पॉप्युलेशन हे टार्गेट होतं त्याच्यामध्ये. सो हे तुम्हाला पाठ करावं लागणार. काही एक्स्ट्रा हम दो हमारे दो ह्याच्यात नेमकं कशात म्हटलं. सो पहिली पॉलिसी जी 76ची आहे ती कोण सजेस्ट केली होती, त्याच्या मागं काही बॅकग्राऊंड होता का, 71 एक्सप्लोजन इयर होतं. सो मग त्याच्यामध्ये काही डोळ्यासमोर ठेवलं का, त्याच्यात काही आगळं वेगळं केलं का. फॉर एक्झाम्पल त्या कालखंडात स्टरलायझेशन मोठ्या प्रमाणात करण्यात आलेलं आहे, बंदी मोठ्या प्रमाणात करण्यात आली होती पहा. सो करण सिंगनं ती पॉलिसी सजेस्ट केली होती. मग 2000ची पॉलिसी याच्या आधी कोणी सजेस्ट केली का, 2000 आणण्यामागं काही काम, म्हणजे त्याच्या मागं काही कारण असू शकते का. सो कोणत्या दिवशी आणली, कोणत्या दिवशी 7 अब्ज झाली लोकसंख्या जगाची, हे सगळे एकमेकाशी रिलेटेड. आणि हा डेटा जो आहे ना लोकसंख्येशी रिलेटेड, माझी अशी मनोमन इच्छा आहे, महाराष्ट्राचा जर तुम्हाला लोकसंख्येचा डेटा वाचायचा आहे तर सौदीमध्ये छान दिलेला आहे, आणि जर भारताचा वाचायचा आहे तर दीपस्तंभाचा जो डेव्हलपमेंटचा भाग आहे, डेव्हलपमेंटवाला भाग, त्याच्यामध्ये सुंदर दिलेला आहे. सो त्याच्यातून तुम्ही काय करा, तो डेटा कव्हरअप करत चला. अशा ज्या पॉलिसी असतात, हेल्थ पॉलिसी आहे, येतं लक्षात, 83ची एक हेल्थ पॉलिसी आहे, अलमा आटा घोषणा. त्याच्यानंतर हेल्थ फॉर ऑल नावाची घोषणा झाली होती 2000मध्ये. त्यानुसार आपल्या इथं मग 2002ची पॉलिसी आहे, हेल्थ पॉलिसी. सो 2000च्या पॉप्युलेशन पॉलिसीला धरून 2002ची हेल्थ पॉलिसी आहे. मग ते एका लॉटमध्ये घ्यायचे. एज्युकेशन पॉलिसी आहे, 86ची एज्युकेशन पॉलिसी आहे. त्याच्यानंतर आता रिसेंटमध्ये कोणती एज्युकेशनची पॉलिसी झालेली आहे रिसेंटमध्ये झालेली. सो मग हे जे एज्युकेशन पॉलिसीज आणि त्या दिलेल्या आहेत, ह्या पॉलिसीज, प्रोग्रॅम्स, कायदे, धोरणं हे याच्यात टाकायचं. आणि तुम्ही याचं आधीच प्लॅनिंग करून ठेवा की कोणत्या योजना घ्यायच्या, कोणत्या संस्था संघटना घ्यायच्या, कोणत्या पॉलिसी, प्रोग्राम, कायदे, धोरणं घ्यायचे आहे, ते आधीच ठरवून ठेवा तुम्ही. पण हे डेली रोज 5 झाले पाहिजे. कारण काय आहे की एकदाच जर करतो म्हटलं एका लॉटमध्ये, त्या होत नाही, लक्षातही राहत नाही. मग तुम्ही म्हणणार सर पहिल्या महिन्यात हे 150, हे 150, हे 150, 5 त्रिक 15, 150 झालं नाही, ह्याचे 150 होऊन जातील 30 दिवसात, ह्याचे 150, ह्याचे 150. तुम्ही तर आजच डॉन आहे ह्याच्यामध्ये. मग जर 150 होत असेल तर मला वाटते 100 एक योजना असतील, 100-125 योजना असतील. संस्था संघटना 60-70च्या वर नसणार, पॉलिसी प्रोग्राम तेही 60-70च्या वर नसणार. आजच डॉन आहे तुम्ही ह्याच्यात. सो 1 महिन्यामध्ये हेच करा, 1 महिन्यामध्ये काय करा, हेच करा. दुसऱ्या महिन्यामध्ये त्याला रिव्हिजन द्या, 2-2, 3-3 रिव्हिजन मारा. म्हणजे कोणी जरी आला, देव जरी आला, आपण म्हणू आता हे थोडंसं ऑड राहील म्हणणं, किंवा कोणाचा बाप जरी आला, सो हे जर ऑड राहील म्हणणं, आपण म्हणू देव जरी आला तरी मग तुमचं नुकसान करू शकणार नाही पेपरमध्ये, कारण तेवढ्यांदा ते डोळ्या खालून गेलेलं असते तुमचं. सेकंड मंथमध्ये तुम्हाला फक्त रिव्हिजन द्यायचे आहे या योजनांना. ह्या योजनांना तुम्हाला काय करायचे आहे, सेकंड मंथमध्ये फक्त रिव्हिजन्स द्यायचे आहे, हे लक्षात घ्या. आलं लक्षामध्ये, कळालं तुम्हाला. त्यामुळं काय होईल, तो डेटा काय होईल, परफेक्ट हे होईल. आणि त्या योजनांवर क्वेश्चन कशा पद्धतीनं पडतात ते घेऊनच बसायचं. सो मी फक्त अभ्यास करतोय आणि पेपरचं मग मी वेळेवर पाहून घेईल असं नाही, डेली क्वेश्चन घेऊनच बसायचे. त्याचा बेनिफिट काय होतो पहा. आता दरवर्षी ते एकच प्रश्न विचारतात आसियनमध्ये. एक तर संस्थापना कधी झाली, इयर विचारतात. त्याच्यानंतर आशियन संघटनेमध्ये संस्थापक देश कोणकोणते होते, आम्ही त्याचा कोड बनवला होता, PMST आहे, फिलिपाईन्स, मलेशिया. त्याच्यानंतर तुमचं PM म्हणजे हे झालं, त्याच्यानंतर STI म्हणजे S फॉर सिंगापूर, T फॉर थायलंड, I फॉर इंडोनेशिया, PMSTI झालं ना. आणि मग नंतरचे जे उरलेले आशियनमधले देश आहे, जे उरलेले 5 देश आहे, ते नंतर ॲड झालेले आहे. आणि आयोगाने याच्यावरतीच प्रश्न विचारलेला आहे आशियन संघटनेच्या वारंवार. सो मग हे कधी कळणार तुमच्या अभ्यासामध्ये, जरा बाबा याचा कोड बनवला पाहिजे, याच्या असं लक्षात राहत नाही आपल्या. हे तुम्हाला तेव्हाच लक्षात राहणार जेव्हा तुम्ही आयोगाचा पेपर पॅटर्न पाहाल. याचं लक्षात. सो आयोगाने असेच प्रश्न वारंवार विचारलेले आहे. SARC संघटनेवर ठरलेलं आहे 7 सदस्य कधी झाले देश, आणि 8वा अफगाणिस्तान कधी आला, हेच विचारतात परीक्षेमध्ये.
सो मेन्सचा पेपर हा मोर फॅक्च्युअल असतो, म्हणून आपला ॲटिट्यूड पण फॅक्च्युअल असला पाहिजे. म्हणून मी तुम्हाला हे सर्व रट्टा मारायला त्या ठिकाणी सांगतोय. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट जी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे अनुभवातून, एक म्हणजे काय, सिलेबस एवढा मोठा दिसतो आपल्याला वाचल्यानंतर की प्रमाणाच्या बाहेर. पण त्या सिलेबसमधला 30% सिलेबस तुम्ही मी ज्या पद्धतीनं सांगतोय तो आजच्या आजच तुम्ही काय करू शकता, इलिमिनेट करू शकता. म्हणजे 30% सिलेबस तुम्हाला प्रिपेअर करायची गरजच नाही आहे पोरांनो. 30% सिलेबस तुम्ही इथल्या इथे इलिमिनेट करू शकता. 30 ते 35% म्हणजे 30% प्लस म्हणतो, त्याच्या खाली नाही. कसा इलिमिनेट करायचा पहा. तर तुम्हाला हे माहिती पाहिजे की कशावर प्रश्न विचारल्या जातात आणि कशावर प्रश्न विचारल्या जात नाहीत. मग त्याच्यावर प्रश्नच बनवू शकत नाही. मग असा डेटा कोणता आहे कव्हरअप करत असताना पहा. आता वाचायचं, भारतातील लोकसंख्येची सद्यस्थिती, संख्यात्मक स्वरूप, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आकारमान, वृद्धी, वय, लिंग, ग्रामीण व नागरी लोकसंख्या, जन्मदर, मृत्यूदर याच्यावरती येऊ शकते. बरोबर. गुणात्मक स्वरूप, शिक्षण, आरोग्य, विकास निर्देशांक, मानव विकास निर्देशांक, लोकसंख्या धोरण, लोकसंख्या विस्फोट, 2050 पर्यंत लोकसंख्येचे धोरण, नियोजन, आधुनिक समाजातील मानव संसाधनाचे महत्त्व. हे बघा, आधुनिक समाजातील मानव संसाधनाचे महत्त्व आणि आवश्यकता, त्याच्यानंतर मानव संसाधन नियोजनामध्ये अंतर्भूत असलेले विविध तत्वे आणि घटक येते लक्षामध्ये. आता हे जे आहे हे सरळ सरळ कट मारून टाकायचं. काय आहे, याच्यावरती प्रश्न आला ना तरी तुम्हाला एक्स्ट्राऑर्डिनरी नॉलेज लावायची गरजच नाही आहे. तुम्ही जनरली त्यांनी विचारलं मानव विकासामध्ये तुम्ही खालीलपैकी कोणकोणत्या गोष्टीवर भर द्याल. आरोग्य विकास हो, सर्वसमावेशक वृद्धी हो, शिक्षण हो, स्किल डेव्हलपमेंट हो. आणि त्यांनी अचानक म्हटलेलं आहे की बाबा काय कराल तुम्ही, लोकसंख्या वाढीवर भर द्याल. चूक. लोकसंख्या थोडी वाढवणार आहे मानव विकासासाठी. आपल्याला काय करायचं आहे, लोकसंख्या नियंत्रण करायचं आहे आणि त्यांचा मानव विकास करायचा आहे. तर जनरल स्टेटमेंट त्या ठिकाणी परीक्षेत येतात आणि ते आपण मनाने सोडू शकतो ना. मग याचा अभ्यास करायची गरज आहे का आपल्याला. मग तुम्ही म्हणणार सर अचीव काय होतं हे कट केल्याने. एक सर्वात महत्त्वाची गोष्ट की याचा जो पूर्ण सिलेबस आहे, मेन्सचा जो पूर्ण सिलेबस आहे तो माझा कव्हर होऊ शकतो, ह्याची शाश्वती तुम्हाला येते, पहिली गोष्ट. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, फोकस कशावर करायचा आहे त्याची पिक्चर क्लिअर होतो तुमचा. हे दोन मुद्दे तुम्ही हटवलेले आहे त्याच्यातून. आता बघा, भारतातील बेरोजगारीची समस्या ते तुम्ही ऑलरेडी इकॉनॉमिक्समध्ये करणार आहे. भाई बेरोजगारी, आता ह्या गोष्टीवरती मी तुमच्याशी बोलतो. बेरोजगारी पहिल्यांदा काय करूया आपण, हे क्लिअर करून घेऊया. पहा, भारतातील बेरोजगारीची समस्या, स्वरूप, प्रकार, भारतातील रोजगार क्षेत्रातील कल, विभिन्न उद्योग विभाग क्षेत्रातील कुशल कामगाराची मागणी, बेरोजगारी कमी करण्यासाठी शासनाची धोरणे, विविध योजना, मानव संसाधन क्षेत्रात शिक्षणाचे कार्य करणाऱ्या विविध संस्था. बघा, इथून पुढचा पोर्शन हा अतिशय जास्त महत्त्वाचा आहे, येतं लक्षात. आणि हाही पोर्शन तुम्ही काय करू शकता, इझिली इलिमिनेट करू शकता. कसं मी थोड्या वेळात सांगतो. पहा, हा पोर्शन इथं प्रिपेअर करण्याची गरजच नाही आहे तुम्हाला. हा जो पोर्शन आहे एवढा इथंपासून इथपर्यंत हा प्रिपेअर करायचाच नाही आहे तुम्हाला. म्हणजे जर तुम्ही ओळींच्या बाबतीत पाहिलं, 1 2 3 4 5 ओळी तुम्हाला प्रिपेअर करायच्या आहे. 4 ओळी तुम्ही स्वतःच्या मनानेच काय केल्या, इलिमिनेट केल्या. म्हणजे जवळपास याच्यातला अर्धा सिलेबस तुम्ही काय केलेला आहे, इलिमिनेट केलेला आहे. 5च ओळीचं महत्त्वाचं आहे ज्याच्यावर तुम्हाला फोकस करायचा आहे. सुरुवातीचा लोकसंख्येचा भाग आणि नंतर संस्थांचा भाग. आणि मधातवर जर क्वेश्चन आलाच तर तुम्ही तसाच निपटवू शकता तो. फक्त रोजगाराचं कसं आहे मी थोड्या वेळात सांगतो तुम्हाला. तसंच खाली वाचा, मानव संसाधन विकासाचे आणि सामाजिक बदलाचे साधन म्हणून शिक्षणाची विचार, भारतातील शिक्षण प्रणाली. आता भारतातील शिक्षण प्रणाली हे वगैरे नंतर येते, हा पोर्शन पहिले कट करायचं. याच्यावर हे विचारण फिचारण महत्त्व संसाधने ह्याच्यावर क्वेश्चनच येत नाही. हे सगळ्यांना माहीत आहे की शिक्षणाचा विकास झालाच पाहिजे बाबा, तर मानव संसाधन विकास होणार आहे. मग त्याचं महत्त्व काय आहे, प्रत्येक तुम्ही HRDचा पण सिलेबस पहा, HR चा पण सिलेबस पहा. प्रत्येक प्रकरणातली पहिली ओळ कटच होते डायरेक्ट. त्याचे महत्त्व, त्याची व्याप्ती, त्याचं त्याचे परिणाम कटच करून टाकायचं. याच्यावर क्वेश्चनच बनत नाही आहे. आणि मग फोकस कशावर राहायचं सर ते तुम्हाला लक्षात येते. मग तसं केल्यामुळं पुढे जाऊया. बघा, आता पुढे आहे भारतातील उच्च शिक्षण प्रणाली, शिक्षणाचे सार्वत्रिकरण हे महत्त्वाचं आहे, शिक्षणाचे व्यावसायिकरण, दर्जावाढ, गळतीचे प्रमाण इत्यादी. समस्या व प्रश्न, आता हे जे आहे ना भारतातील हे जे समस्या व प्रश्न आहे हे पण कट मारायचं, हे काही कामाचं नसते. पहा, त्याच्यानंतर मुलींकरता शिक्षण हे महत्त्वाचं आहे, सामाजिकदृष्ट्या व आर्थिकदृष्ट्या गरीब वर्गासाठी अल्पसंख्याक याच्यावर फोकस करायचा. ह्याच्यावरती एक एक प्रश्न येणार आहे. समजा अल्पसंख्याकांचं शिक्षण इथं सरळ म्हटलेलं आहे, अल्पसंख्याकावर विचारणार आम्ही परीक्षेमध्ये, तर मग त्याच्यासाठी मौलाना आझाद स्कीम आहे, वेगवेगळ्या स्कीम पुस्तकात दिलेल्या आहे, त्या तुम्हाला रिवाईज कराव्या लागतील. कौशल्य शोध इत्यादी, शासनाची शैक्षणिक धोरणे, योजना व कार्यक्रम, अनौपचारिक औपचारिक शिक्षण, प्रौढ शिक्षण, प्रसार विनिमय करणाऱ्या आणि संनियंत्रित करणाऱ्या शासकीय व स्वयंसेवक संस्था, ई अध्ययन, जागतिकीकरण, खाजगीकरणाचा भारतीय शिक्षणावर परिणाम, राष्ट्रीय, आता खाली सगळ्या काय दिलेल्या आहे, वेगवेगळ्या संस्था दिलेल्या आहे. मग याच्यामधला हा एवढा पोर्शन काय होतो, कट होतो. मग उरलेला पोर्शन तुम्हाला काय करायचा आहे त्या ठिकाणी, हे करायचं आहे. असं तुम्ही प्रत्येक विषयात करू शकता.
प्रत्येक विषयामध्ये प्रत्येक विषयामध्ये म्हणजे मॅक्झिमम तुम्हाला हा जो पोर्शन आहे तो तुमचा काय होणार त्या ठिकाणी HRD आणि इकॉनॉमिक्समध्ये असा खूप सारा फापट पसारा डायरेक्ट कट मारायचा. म्हणजे काय होईल, सिलेबस ऑटोमॅटिक 30%नी काय होऊन जाईल, कॉम्प्रेस होऊन जाईल. आणि त्याच्यामुळं काय होईल, तुमच्या लक्षात येईल की नाही गया उरलेला सिलेबस तर आपण आरामात कव्हर करू शकतो. तसे 5 योजना 5 धोरणं, त्यामुळं कॉन्फिडन्स आपला काय होऊन जाणार आहे, वाढून जाणार आहे. सो या पद्धतीनं तुम्हाला काय करायचं आहे, वर्क करायचं आहे. हा अनुभव आहे जो तुमच्याशी मी शेअर करतोय सिलेबस कव्हर करण्यासाठी. अशा भरपूर गोष्टी आहे त्या मी तुम्हाला सांगत राहणार आहे. हां, आणखी एक फॅक्टर असतो बरं का पोरांनो. एक म्हणजे तो म्हणजे काय की तुम्ही बघा, एक तुम्हाला कॉमन नॉलेज आहे, मेन्सचा पूर्ण सिलेबस कव्हर केलेला आहे. आता बघा 3 पोरं त्या ठिकाणी म्हणजे मेन्स देणारे भरपूर असतात, 3 लोक त्या ठिकाणी इंटरव्ह्यूसाठी सिलेक्ट होतात. आता मेन्स देणारे जर आपण असं म्हटलं की एका जागेसाठी 15 पोरं घेतले त्यांनी, तर 5 पोरं तशी कॉम्पिटिशनच्या बाहेर असतात, 10 पोरांमध्ये कॉम्पिटिशन असते. आता हे जे 10 पोरं आहेत यांचा मोर ऑर लेस जे एकदम डेडिकेटेडली प्रिपेअर करताय मेन्ससाठी, 10 पोरांपैकी आपण असं म्हणू 15 पोरांपैकी 8 ते 10 पोरांचा अभ्यास मोर ऑर लेस सारखाच असतो. कारण त्याच योजना आहे, तेच सगळं आहे, त्यांच्याकडे काही असं एक्स्ट्रा ऑर्डिनरी नॉलेज नसते बरं का. पण तरीही त्यातले काही क्लास 1 होतात. इंटरव्ह्यूला जाणारे 3घही जण सारख्या लेवलचे असतात बरं का, पण त्यातले काही क्लास 1 होतात, काही क्लास 2 होतात आणि काही फक्त इंटरव्ह्यू देतात आणि प्रोसेसच्या बाहेर फेकल्या जातात. 2 पोरं, 3 पैकी 2 पोरं प्रोसेसच्या बाहेर फेकल्या जातात. एकाला क्लास 2 मिळते, एखाद्याला क्लास 1 मिळते. मग आता हा बाहेर फेकल्या जाणार आहे इंटरव्ह्यूमधून, क्लास 2 बनणार आणि क्लास 1 बनणार आहे. ह्यांना जर एका लाईनीत उभं केलं आणि विचारलं की बाबा कोणाचा अभ्यास चांगला आहे, तर तुम्हाला असं जाणवल की तिघांचाही अभ्यास जवळपास काय होता, सारखाच होता. मग एखाद्याला क्लास 1 कसं काय, एखाद्याला क्लास 2 कसं काय, एखाद्याला क्लास 3 कसं काय, तर त्यामध्ये फॅक्टर काय असतो विद्यार्थी मित्रांनो. आता खूप जण त्याला लक फॅक्टर पण म्हणतात आणि मी पण त्या गोष्टीला पर्सनली मानतो लक फॅक्टरला, पण त्याच्यापेक्षाही महत्त्वाचा फॅक्टर याच्यामध्ये असतो, लक फॅक्टरपेक्षाही महत्त्वाचा, तो म्हणजे लॉजिक डेव्हलप करणे. फार पोरं पेपर ॲनालायसिसवर भर कमी देतात आणि स्वतःचं लॉजिक डेव्हलपमेंट करत नाही. तुम्हाला ह्याही गोष्टीवर द्यावं लागणार. तुम्ही म्हणाल सर माझ्याकडे आता वेळ नाही आहे लॉजिक डेव्हलपमेंटसाठी. सो लॉजिक कसं लावायचं येतं लक्षात. मी काय केलेलं आहे, तसे मी भरपूर लेक्चर घेतलेले आहे यूट्यूबला. त्या प्रत्येक लेक्चरमध्ये मी माझ्या पद्धतीनं कसं सांगता येईल तुम्हाला लॉजिक लावता येईल, कोणत्या प्रश्नाला कोणत्या प्रश्नाची लँग्वेज कशी असते, म्हणजे या लेवलपर्यंत तुमचा अभ्यास असला पाहिजे पोरांनो, की एखादं स्टेटमेंट दिलेलं आहे तर त्या स्टेटमेंटने सांगितलं पाहिजे की अरे बघ मी स्वतःच बरोबर आहे. फॉर एक्झाम्पल एखाद्या स्टेटमेंटमध्ये खूप सारं डिस्क्रिप्टिव्ह माहिती आली, मग साधी गोष्ट आहे खिडकी, पण त्यांनी असं जर म्हटलं खिडकीला पडदा लावलेली सुंदर दिसणारी अशी खिडकी, तर मग ते विधान बरोबरच असतं. तेल मीठ मसाला डिस्क्रिप्टिव्ह जर आलं ब्रॅकेटमध्ये, आता पाहिलं असेल तुम्ही कंबाईनचा पण पेपर झाला, त्यात काही काही प्रश्नांना ब्रॅकेटमध्ये डिस्क्राईब केलेलं आहे, त्यांनी डिस्क्रिप्शन दिलेलं आहे ब्रॅकेटमध्ये. मग समजून चला की हे विधान एवढं डिस्क्रिप्टिव्ह आहे म्हणजे बरोबर आहे. आणि जे विधान शॉर्टमध्ये निपटलेलं असते म्हणजे त्याचं जास्त डिस्क्रिप्शन दिलेलं नसते, सो असे स्वतः स्टेटमेंट सांगत असतात पहा, मी बरोबर आहे मी चुकीचं आहे. हे गेसवर खूप मॅटर करते. कारण मेन्सचा पेपर जेव्हा सेट होतो ना विद्यार्थी मित्रांनो, तेव्हा 4 जर ऑप्शन असतील तुम्हाला, तर पहिलं ऑप्शन 100% माहीत असते, दुसरं ऑप्शन चांगला अभ्यास करणारा माहीत असते, तिसरं टफ असते, चौथं तर अतिशय टफ असतं. मग तुम्ही असं नाही म्हणू शकत मला माहीत आहे म्हणजे मग मी उत्तर सोडवतो, कारण ऑप्शन असेच असतात, फक्त बरोबर, फक्त ब बरोबर, फक्त क बरोबर, फक्त क बरोबर, आणि सगळ्या याच्यात असते आणि अच आपल्याला माहीत असते. ब क ब ड मध्येच आपण कन्फ्यूज असतो. मग अशा वेळेस काय करायचं. सो एक जरी माहीत नसेल तर आपण प्रोसेसच्या बाहेर आहे ना, त्या ठिकाणी विधान जर माहीत नसेल प्रोसेसच्या बाहेर आहे ना, तर तुम्हाला ही एक स्किल डेव्हलप करावी लागणार की क्वेश्चनकडे पाहण्याचा ॲटिट्यूड. आणि त्याच्यासाठी मी काय केलेलं आहे, आता एक पोरांनी कमेंट केली होती की सागर सर तुम्ही आमचा घात केला, कंबाईनच्या आधी पुण्याचं सेशन तुम्ही यूट्यूबला टाकायला पाहिजे होतं. पण मी काही कारणास्तव येत्या लक्षामध्ये ती यूट्यूबला नाही टाकू शकलो, कारण ऑफलाईनमध्ये बोलत असताना विद्यार्थी मित्रांनो आपण एकदम फ्री फ्रँक बोलतो, पण ऑनलाईनमध्ये बोलता येत नाही. एक जरी शब्द आडवा तिडवा गेला ना, तेवढंच क्रॉप करतात लोक आणि पब्लिश करून शिक्षकाला बदनाम करण्याचा प्रयत्न करतात. मग आता याच्यावर सोल्युशन काय होतं, तर सोल्युशन हेच होतं की मी जे माझं प्लॅटफॉर्म आहे विदर्भ आय एस अकॅडमीचं जे ॲप आहे त्याच्यावर मी ते पब्लिक केलेलं आहे लेक्चर, कोणीही पाहू शकतात. तर ते लेक्चर पहा, प्रीलाही कामीचं आहे, मेन्सलाही कामीचं आहे, कसं त्या ठिकाणी हे करायचं, त्या ठिकाणी वर्क करायचं, त्यामध्ये मी काय केलेलं आहे मेन्शन केलेलं आहे. ते एकदा तुम्ही बघणं मला अपेक्षित आहे. आपण पुढे जाऊया. आलं लक्षामध्ये, तो एक फॅक्टर महत्त्वाचा आहे. पुढे जाऊया आपण. आता इलिमिनेट जो आहे, आपण एक्स्ट्रा डेटा जो आहे तो काय केलेला आहे, इलिमिनेट केलेला आहे. त्याच्यानंतर काय करायचा, अभ्यास करत असताना सिलेबसमध्ये जो कॉमन डेटा आलेला आहे, कॉमन डेटा, आता त्याचं एक्झाम्पल देतो, दारिद्र्य आणि बेरोजगारी. दारिद्र्य आणि बेरोजगारी. आता दारिद्र्य आणि बेरोजगारीचं तुम्ही काय काय प्रिपेअर करणार. भाई दारिद्र्यामध्ये सर्वात पहिल्यांदा दारिद्र्याची संकल्पना काय आहे, वेगवेगळ्या लोकांनी त्याला काय म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर दारिद्र्यामध्ये सापेक्ष दारिद्र्य असते, निरपेक्ष दारिद्र्य असते. त्याच्यानंतर दारिद्र्याच्या वेगवेगळ्या कमिटीज आहे, झालं.
त्याच्यामध्ये NSSOने सर्वे कसे केले, त्यामध्ये URP मेथड, MRP मेथड, MMRP मेथड, काही जुन्या आहेत त्या ठिकाणी कमिट्या ज्याला आपण दांडेकर रथ समिती म्हणतो, त्याच्यानंतर ज्याच्यामध्ये तुमची मिनान्स कमिटी आहे, अहलुवालिया कमिटी आहे, अशा वेगवेगळ्या कमिटीज आहेत त्या ठिकाणी. त्याच्यानंतर पॉवर्टी गॅप इंडेक्स, त्याच्यानंतर पॉवर्टीशी रिलेटेड पॉवर्टी म्हणजे ग्लोबल हंगर इंडेक्स त्याच्याशी रिलेटेड, त्याच्यानंतर मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स, हे थोडेसे इंडेक्स आहेत काही. म्हणजे काय आहे पॉवर्टीमध्ये, बस एवढाच पोर्शन आहे. आणि काही मॉडर्न कमिटीज आहे, फॉर एक्झाम्पल अलग कमिटी, लकडावाला कमिटी, तेंडुलकर कमिटी आणि रंगराजन. आयोगाचा तेंडुलकर कमिटीवर खूप जास्त भर असतो. आणि अभ्यास करत असताना आता ह्या दारिद्र्याचा मी अभ्यास केला आहे पूर्ण. मग हा अभ्यास झाल्यानंतर दारिद्र्याचा काय करायचा, आयोगाने दारिद्र्यावर कोणकोणते प्रश्न विचारले, त्यातले सर्वात टॉप लेवलचे कोणते होते. टॉप लेवलचे म्हणजे काय, त्यांनी टॉप लेवलमध्ये काय विचारलेलं आहे सांगतो. रंगराजन कमिटीच्या रेकमेंडेशन काय विचारले, रंगराजन कमिटीमध्ये किंवा तेंडुलकर कमिटीच्या रेकमेंडेशन विचारलेलं आहे. एक तर विचारतात कधी बसवली होती 2005मध्ये, रिपोर्ट कधी दिला 2009मध्ये, 2005-06चं दारिद्र्य त्यांनी काढून सांगितलेलं आहे. एक तर त्याचे आकडे विचारतात, पण मेन्समध्ये आकड्यांपेक्षा काय करतात ते, सो ते कंबाईनमध्ये आकडे विचारतात जास्त, मेन्समध्ये रेकमेंडेशन विचारतात. आणि हे रेकमेंडेशन ठरलेले आहे बाई 73-74ची तुम्ही हे घेऊ नका, म्हणजे त्यांनी काय रेकमेंडेशन दिलं, 73-74चा जो तुम्ही प्राईस बेस घेताय तो घेऊ नका असं त्यांनी सांगितलेलं आहे. दुसरं की म्हणजे तुमची पॉवर्टी लाईन ही हंगर लाईन नाही आहे, ते एक सांगितलेलं आहे. त्यानंतर सांगितलं की हे कॅलरी मोजण्याची पद्धती बंद करा आता. त्याच्याशिवाय पण शिक्षण आणि आरोग्य ह्या दोन गोष्टी तुम्ही जे पॉवर्टी बास्केट म्हटलेलं आहे त्याला, त्या बास्केटमध्ये ॲड करायला सांगितलं त्यांनी. बस ह्या 2-3च रेकमेंडेशन आहे. आणि वेगवेगळ्या गोष्टी मोजण्यासाठी वेगवेगळा कालावधी, म्हणजे कॅलरीज जर मोजायचं झालं तुम्हाला तर तुम्ही काय करा, डेली बेस घ्या त्याच्यासाठी. आणि जर तुम्हाला आरोग्य आणि शिक्षण आहे त्यावर डेली खर्च करत नाही, इयरली करतो आपण खर्च, तर त्याचा टाईम स्पॅन काय करा, इयरली घ्या तुम्ही, आणि मग पॉवर्टी कॅल्क्युलेशन त्या ठिकाणी करा. एवढंच दिलेलं आहे. आणि याच्यावरतीच टॉप मोस्ट लेवलला प्रश्न विचारले आयोगाने. तेवढंच करायचं ना प्रिपेअर तुम्हाला, म्हणजे तुम्हाला सोपा प्रश्न तर येणार नाही मेन्समध्ये. पॉवर्टी या टॉपिकवर विचारलं तर एक्स्ट्रीम एंडला जाऊ शकतात. मग एक्स्ट्रीम एंड काय आहे, हाच एक्स्ट्रीम एंड आहे, याच्या बाहेर विचारतच नाही ना प्रश्न. परंतु मग आता तसंच बेरोजगारीचं आहे. बेरोजगारीमध्ये काय, बेरोजगारीची संकल्पना आहे. बेरोजगारीचं त्या ठिकाणी ते आहे एक लेबर फोर्स काय असते, त्यानंतर तुमचं वर्कफोर्स काय असते, लेबर फोर्स पार्टिसिपेशन रेट काय असतो, वर्कफोर्स पार्टिसिपेशन रेट काय असतो, त्याचे फॉर्म्युले आहे आणि प्रकार आहे पॉवर्टीचे, कसं मोजतात ते आहे. पॉवर्टीचे प्रकार सर्वांना पार्ट असतात आणि मोजतात कोणकोणते, एक UPS मेथड आहे, युज्युअल प्रिन्सिपल स्टेटस, युज्युअल स्टेटस, कॉमन डेली स्टेटस, कॉमन विकली स्टेटस. मग आता ते काय करतात, कॉमन डेली स्टेटसवर जास्तीत जास्त प्रश्न विचारतात. काय विचारतात की याच्यामध्ये बाबा माणसं मोजत नाही, श्रमदिन मोजल्या जातात, तोच त्याच्या लेवलचा टॉप लेवलचा आहे. आणि CDS जर मोजलं तुम्ही कॉमन डेली स्टेटस, तर तुम्ही काय करू शकता, शॉर्ट टर्म बेरोजगारी मोजू शकता. बाकीच्यांनी क्रोनिक म्हणजे लॉंग टर्म मोजण्यासाठी बाकीच्या मेथड चांगले आहे. शॉर्ट टर्म जर मोजायची आहे शॉर्ट टर्म जर मोजायची आहे तर ही बेस्ट आहे. मग बेरोजगारी आणि दारिद्र्यामध्ये याच्यावर प्रश्नच पडत नाही. एक मिनिट, दारिद्र्य आणि बेरोजगारी याच्या बाहेर प्रश्नच जात नाही. मग याचा बेनिफिट किती होतो पहा. आता बघा, दारिद्र्य आणि बेरोजगारी केल्यामुळं आता हा HRHRDचा आहे, म्हणजे पेपर 3 आहे, तुम्ही डायरेक्ट याला कट मारू शकता. म्हणजे बघा 2 ओळी इथं ऑटोमॅटिक कटल्या तुमच्या, कारण त्या कशाशी संबंधित आहे, बेरोजगारी. त्याच्यानंतर इथं कुठं आहे का बेरोजगारीचं, आहे का कुठं काही, बिलकुल नाही आहे इथं. ठीक आहे, म्हणजे हे बेरोजगारीशी रिलेटेड ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहे, बेरोजगारी दूर करण्यासाठी योजना पण आहे, तर तसे आपण योजनामध्ये कव्हर करणारच. 2 ओळी इथं कटल्या तुमच्या सिलेबसमधल्या. काय तर फक्त तुम्हाला बेरोजगारी म्हणजे सिलेबस कसा उडवत चालायचा पहा. एवढं पोर्शन तुमचा कव्हर झाला कारण तुम्हाला बेरोजगारी माहीत आहे. तुम्ही GS4 मध्ये आलेत सध्या. GS4 मध्ये तुम्ही काय काय उडवू शकता पहा. पहिल्या त्याच्यात आहे भारतातील रोजगार संकल्पना आणि बेरोजगारीचे मापक, इथून उडवलेलं आहे आपण हे ऑप्शन. त्याच्यानंतर खाली जर पाहिलं तुम्ही तर इथं पण तुम्हाला पाहायला मिळते दारिद्र्याविषयीचे अंदाज, मापन, दारिद्र्य रेषा, मानवी दारिद्र्य निर्देशांक, उत्पन्न, दारिद्र्य, रोजगार यांचे परस्पर संबंध, भारतातील सामाजिक सुरक्षा, त्याच्यानंतर सामाजिक न्यायाची समस्या, सगळं उडवू शकता तुम्ही. का, कारण तुम्हाला बेरोजगारी आणि हे कॉमन आलेलं आहे. त्यानंतर पुढे जर गेलं तुम्ही, आणखी पुढे जर जातो म्हटलं तर परत भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये परत दारिद्र्य आणि बेरोजगारी आलेला आहे. इथून पण तुम्ही हा पोर्शन काय करू शकता, उडवू शकता. म्हणजे असा जो आहे खूप ठिकाणी येतो. त्याच्यानंतर तुमच्या HR मध्ये जरी आले तुम्ही, HR मध्ये इथून तो उडवलेलाच आहे आपण बेरोजगारीचा प्रश्न. त्यानंतर HRD मध्ये जरी आले तुम्हाला इथूनही उडवता येतो. हे बघा,
मानवी हक्काची मानके भारताच्या संविधानातील प्रतिबिंब राबवण्यासाठी हे बघा गरिबी आलेला आहे, बेरोजगारी आलेला आहे, इथून तुम्ही उडवू शकता. त्यानंतर बालविकास करताना परत तिथं तो परत प्रश्न येणार तुमचा बालविकासमध्ये पण कुठे येणार समस्या प्रश्न, शासकीय धोरण, कल्याणकारी योजना, बालविकास, आंतरराष्ट्रीय भूमिका, प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन, हे खाली महिला विकास, महिला समस्या प्रश्न, धोरण, योजना, विकास, सामुदायिक संघटना. समजा इथून एक गरिबी आणि बेरोजगारी संपत आहे, तर युवक विकासमध्ये आलेला असणार बहुतेक. ते युवकांचा विकासमध्ये बघा परत बेरोजगारी आलेला आहे, परत कोणता मुद्दा आलेला आहे, बेरोजगारी. असं तुम्ही काय करू शकता, हा जो आहे सगळीकडे बेरोजगारी आणि दारिद्र्य आहे, सगळीकडून तुम्ही काय करू शकता, ह्याला 1 बाय 1 त्या ठिकाणी उडवत चालू शकता. हा काय आहे तुम्हाला बेनिफिट आहे. म्हणजे जर तुम्ही इतिहासामध्ये त्या ठिकाणी बघा सेकंड टॉपिकच आहे तुमचा, त्यामध्ये तुम्हाला टपाल दिलेला आहे, पत्र दिलेला टपाल दिलेला आहे सॉरी, त्याच्यानंतर तुमचा टेलिग्राफ दिलेला आहे, रेल्वे दिलेला आहे, तुम्हाला उद्योग दिलेला आहे. हे जर चांगलं प्रिपेअर केलं म्हणजे इतिहासामध्ये याच्यावर कन्फर्म प्रश्न असतात, हे जर इतिहासामध्ये प्रिपेअर करताय तर तुमचं ऑटोमॅटिक बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर नावाचा काय आहे टॉपिक आहे इकॉनॉमिक्समध्ये, तो तिथला पॉईंट तुमचा कव्हर होतोय. तुम्ही जर इन्फ्रास्ट्रक्चर नावाचा टॉपिक चांगला प्रिपेअर करताय कशामध्ये इकॉनॉमिक्समध्ये, तर इन्फ्रास्ट्रक्चर चांगला प्रिपेअर केला म्हणून तुमचा इकडं कशामध्ये तुमच्या HRDमध्ये ग्रामीण विकासाचा टॉपिक ऑटोमॅटिक क्लिअर होतो. मग काय आहे की इंटर रिलेटेड पोर्शन रिपीट पोर्शन खूप आहे. मग 30% फालतू डाटा आपण बाहेर काढतोय, कॉमन डाटा उडवतोय तो 21% उडतोय, म्हणजे तुमचा जवळपास 50 ते 60% सिलेबस हे असंच निपटतोय तुमचा. मग हा तुम्हाला निपटवता आला पाहिजे. आणि हे सांगण्यामागचा आजचं हे लेक्चर घेण्यामागचा तोच उद्देश आहे की तुमचे एफर्ट्स काय झाले पाहिजे, कमी झाले पाहिजे. मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही. तुम्हाला जर आजचं लेक्चर आवडलं असेल किंवा वाटत असेल की वर्थ आहे बाबा असे लेक्चर सागर सरांनी आणखी कंडक्ट केले पाहिजे आमच्यासाठी एक्झामसाठी, तुम्हाला जर वाटते की त्या लेवलचा आहे म्हणून, तर तुम्ही नक्की मला कमेंट बॉक्समध्ये लिहून त्या ठिकाणी नक्की मला कळवू शकता. म्हणजे जेणेकरून आपल्याला आणखी अशा काही नवीन गोष्टी असतील तुम्हाला सांगण्याच्या, तर त्या तुम्हाला या प्लॅटफॉर्मवर मला तुम्हाला सांगता येईल. कोर्स तर मी तुमच्यासाठी कंडक्ट करू शकलो नाही कारण वेळ माझ्याकडे फार कमी होता, पण ह्या कमी वेळामध्ये आणखी कसं तुम्हाला क्वालिटी कंटेंट देता येईल किंवा तुमचे काही डाऊट्स असतील, सर आमच्याकडे हे मटेरियल नाही आहे, हा टॉपिक आमच्यासाठी नवीन आहे, तर तुम्ही मला फक्त कमेंट बॉक्समध्ये कळवा. मी टेलिग्राममध्ये तुम्हाला जसं आता मी रिमोट सेन्सिंगच्या नोट्स मी पूर्ण टाकून देणार आहे टेलिग्राम चॅनलला, येतं लक्षामध्ये. सो तशा पद्धतीनं मला त्या तुम्हाला टाकता येतील. सो नक्की आम्हाला हे कमेंट करून तुम्ही त्या ठिकाणी कळवू शकता. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद.